मागच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे मौर्यकालीन भारत पाहिला. आता आपण प्रकरण क्रमांक 9 ची माहिती अभ्यासणार आहोत. मौर्य उत्तर काळातील भारत. आता या ठिकाणी जे आहे मगध हे भारताचे आद्य साम्राज्य जे सम्राट अशोकाने त्या काळामध्ये त्याचा विस्तार केलेला होता. परंतु त्याच्या मृत्यूनंतर म्हणजे चंद्रगुप्त मौर्यापासून जे आहे त्या ठिकाणी सम्राट अशोकाच्या काळामध्ये या मगध साम्राज्याचा साम्राज्य विस्तार त्या काळामध्ये झालेला होता. परंतु त्याच्यानंतर जे आहे या बृहद्रथ सम्राटाच्या काळामध्ये त्याचा वध करून त्याचा मंत्री जो आहे पुष्यमित्र शुंग जो आहे तो या ठिकाणी त्याने आपली सत्ता जी आहे स्थापन केली. या ठिकाणी पहिलं जे मौर्योत्तर काळामध्ये सत्ता स्थापन झाली आहे ती शुंग साम्राज्याची होती. त्याचा जो काही पहिला राजा होता तो होता पुष्यमित्र शुंग. हा पराक्रमी व महत्वाकांक्षी राजा होता. ड्रिमेटियस या ग्रीक राजाचे आक्रमण परतून लावून त्याने मगध साम्राज्याचा सियालकोट प्रदेशपर्यंतचा प्रदेश पुन्हा काबीज केला. कोसल, वत्स, अवंती इत्यादी प्रांतातील सत्ता बळकट केली. पुष्यमित्राचे साम्राज्य पूर्वेस मगध ते पश्चिमेस सियालकोट ते पश्चिमेस उत्तरेकडील हिमालय व दक्षिणेत विदर्भ पर्यंत पसरलेले होते. शुंग साम्राज्याची पाटलीपुत्र मुख्य राजधानी असली तरी विदिशा येथे पुष्यमित्राने दुसरी राजधानी स्थापन केली. आता प्रश्नांमध्ये विचारलं जातं की शुंग घराण्याची राजधानी कोणती होती. मग त्याने पहिली जी राजधानी त्या ठिकाणी निर्माण केली होती ती होती पाटलीपुत्र आणि त्याने दुसरी राजधानी या ठिकाणी स्थापन केली ती म्हणजे विदिशा. अशा 2 राजधान्या होत्या शुंग साम्राज्याच्या. बरोबर आहे. कोणती? पाटलीपुत्र आणि दुसरी विदिशा. उत्तर भारतात आणि दक्षिण भारतातील काही भागांवर अधिपत्य स्थापन केल्यानंतर पुष्यमित्र याने 2 वेळा अश्वमेध यज्ञ केले. हाही प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातो की जे आहे पुष्यमित्र शिंगाने या ठिकाणी किती अश्वमेध यज्ञ केले किंवा मग असा विचारला जातो की 2 अश्वमेध यज्ञ करणारा राजा कोण होता. मग या ठिकाणी तो होता पुष्यमित्र शुंग. शुंग काळातील संस्कृत साहित्याला उत्तेजन मिळाले. कला क्षेत्रातही त्याने महत्वपूर्ण योगदान दिले. शिल्पकला समाजवर्ती बनवली. शुंग वंशाचा शेवटचा राजा देवभूती याची हत्या करून त्याचा मंत्री वासुदेव याने कण्व घराण्याची राजवट स्थापन केली. जे एकीकडे आपण पाहिलं की शुंग हा सत्तेवर आलेला होता बृहद्रथची हत्या म्हणजे त्या ठिकाणी त्याचा जे आहे सत्ता नष्ट करून आणि त्याच्यानंतर जे आहे पुष्यमित्राच्या काळातही तसंच झालं की त्याच्यानंतर जो काही शेवटचा या घराण्याचा देवभूती सत्तेवर आला त्याची हत्या करून त्याचा मंत्री वासुदेव कण्व याने आपल्या कण्व घराण्याची सत्ता त्या काळामध्ये स्थापन केलेली होती. सातवाहन साम्राज्याचा उदय. आता या ठिकाणी कण्व सत्तेचा पराभव करून त्या ठिकाणी सातवाहन जे आहे त्या ठिकाणी ही सत्ता स्थापन झालेली होती. आता सातवाहन या शब्दाचा अर्थ जे आहेत आपण जर पारंपरिक पद्धतीमध्ये किंवा आपण जी काही जुनी पुस्तकं किंवा ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख पाहिला तर त्याचा शब्दशः अर्थ असा होतो की सातवाहन म्हणजे 7 अश्वांचे वाहक किंवा सूर्याचा रथ ओढणारे. सूर्याचा रथ ओढणारे किंवा 7 अश्वाचे वाहक म्हणून त्यांना सातवाहन म्हणून ओळखलं जातं. आलं का लक्षात? सातवाहन साम्राज्याचा उदय. मग सातवाहन या शब्दाचा अर्थ काय आहे तर सूर्याचा रथ ओढणारे किंवा 7 अश्वांचे वाहक. आपण पाहिलं आहे की सूर्याचं चित्र जे भिंतीवर लावलं जातं की त्याच्यामुळे जे प्रगती होते असा जो काही या ठिकाणी सांगितलं जातं. मग बऱ्याच ज्या आहेत आता आपण पाहिलं तर बऱ्याच लोकांच्या घराच्या भिंतीवर सूर्याचा जो आहे रथ असतो आणि त्याचे 7 अश्व असतात. आपण ते तुम्ही बऱ्याच जणांनी पाहिले असेल किंवा तुम्ही आता सर्च करताना ते तो पिक्चर म्हणजे ते ठिकाणी ते फोटो आहे तो कुठेतरी बघितला असेल. त्याच्यामध्ये जे आहे सूर्य आणि त्याचा रथ जो आहे त्याला 7 घोडे असतात. बरोबर आहे की नाही. मग सूर्याचा रथ ओढणारे किंवा 7 अश्वांचे वाहक म्हणून त्यांना सातवाहन म्हणून ओळखलं जातं. मौर्य साम्राज्याच्या विघटनातून उद्भवलेल्या अनुकूल परिस्थितीचा फायदा घेऊन राजा सिमुक याने सिमुक हा या घराण्याचा पहिला सत्ताधीश राजा होता की ज्याने या घराण्याची संस्था स्थापन केलेली होती. या घराण्याचा म्हणजे सातवाहन घराण्याचा संस्थापक राजा कोण असा प्रश्न विचारल्यानंतर त्या ठिकाणी उत्तर काय आहे त्याचं सिमुक. सिमुक किंवा श्रीमुख म्हणून त्याला ओळखलं जातं. आलं लक्षात? सिमुक याने महाराष्ट्रात नाशिक, पुणे व औरंगाबाद या क्षेत्रात सातवाहनांची सत्ता स्थापन केली
आजही ज्या आहे जुन्नरचा जो काही नाणेघाट असेल किंवा मग ज्या काही नाशिकच्या आपल्या पांडव लेण्या आहेत, त्या पांडव लेण्यांमध्ये सातवाहनांची नाणी, त्यांचे शिलालेख, गौतमी बलश्री हिने लिहिलेला जो काही लेख आहे त्या सर्वांची माहिती या ठिकाणी मिळालेली आहे. म्हणजे त्याचं जे काही साम्राज्य आहे ते महाराष्ट्रात नाशिक, पुणे, औरंगाबाद या ठिकाणी होतं. याचे बरेच जे काही त्या काळातील नाणी असतील, शिलालेख असतील, ताम्रपट असतील ते सापडलेले आहेत. म्हणजे उत्खननात या गोष्टी त्या ठिकाणी सापडल्या आल्या आहेत, ज्याच्यावरून असं सिद्ध होतं की त्याचं जे काही राज्य आहे ते महाराष्ट्रामध्ये होतं आणि त्या सातवाहन घराण्याचा पहिला सत्ताधीश राजा श्रीमुख किंवा सिमुख होता. या क्षेत्रात सातवाहनांची सत्ता स्थापन झाली. नंतरच्या काळात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटक अशा विस्तीर्ण प्रदेशावर ती पसरली. महाराष्ट्रातील पैठण सातवाहनांची राजधानी होती. पहिलं जे आहे त्याला प्रतिष्ठान असं म्हटलं जात होतं आणि त्याचं नाव बदलून आता त्याला पैठण म्हणून ओळखलं जातं. या प्रतिष्ठान ही त्यांची राजधानी होती. पैठण प्रतिष्ठान. कधी काय असतं की गोंधळ निर्माण करण्यासाठी प्रश्नांमध्ये प्रतिष्ठान लिहिलेलं असतं, मग त्या ठिकाणी विद्यार्थी प्रतिष्ठान आलं की चुकीचं लिहितात. तसं नाही, तर प्रतिष्ठान हे त्याचं पूर्वीचं नाव होतं आणि नंतर तर पैठण असं संबोधलं गेलं. म्हणजे या ठिकाणी ही सातवाहनांची राजधानी होती. आता या घराण्यामध्ये कोणकोणते सत्ताधीश होऊन गेले त्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहिजे. सातकर्णी, श्री सातकर्णी पहिला, सिमुख नंतर सातकर्णी, त्याच्यानंतर राजा हाल, गौतमीपुत्र सातकर्णी आणि यज्ञश्री सातकर्णी. सातकर्णी, श्री सातकर्णी जो पहिला आहे त्याच्या काळामध्ये त्याने आपली सत्ता जी आहे, शक, यवन आणि पल्लव हे त्या ठिकाणी शत्रू राज्य होते आणि त्यांचा पराभव करून त्याने सत्ता स्थापन केली. परंतु त्याचा अल्पकाळातच त्याचं निधन झालं आणि त्याच्यानंतर त्याची पत्नी नागणिका ही राणी सत्तेवर आली. श्री सातकर्णीच्या पश्चात त्याची पत्नी नागणिका हिने सत्ता सांभाळली. नागणिकानंतर राजा हाल सत्तेवर आला. परंतु राजा हाल जो हा होता हा वाङ्मय प्रेमी होता, म्हणजे त्याला कला आणि साहित्याची आवड होती. मग त्या क्षेत्रामध्ये त्यांनी त्या ठिकाणी जे आहे आपला त्या काळामध्ये जे आहेत राजा हल्ले गाथा सप्तशती नावाचा ग्रंथ त्या काळामध्ये लिहिला आणि त्याने त्या कालखंडामध्ये जे आहेत कला साहित्यामध्ये जास्त जे आहेत त्या ठिकाणी लक्ष त्याने दिलेलं होतं. म्हणजे सत्तेकडे लक्ष नसताना त्याचं वाङ्मय क्षेत्रामध्ये, कला क्षेत्रामध्ये त्याचा त्याने विकास त्या काळामध्ये घडून आलेला होता. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा सत्ताधीश, महापराक्रमी असा राजा या ठिकाणी सत्तेवर आला होता, तो म्हणजे गौतमीपुत्र सातकर्णी. आता याच्याविषयी सुद्धा एक त्या ठिकाणी जे आहे सगळ्यात महत्वाची काय आहे, आख्यायिका आहे की गौतमीपुत्र सातकर्णी. आपण पाहिलं सातकर्णी, श्री सातकर्णीच्या पराक्रमामुळे ह्या सर्व सत्ताधीशांनी आपल्या नावापुढे आपण जसं आज आडनाव लावतो तसं त्याप्रमाणे त्या काळातील लोकांनी हे सातकर्णी त्याचा पराक्रम म्हणून त्याचं नाव आडनाव म्हणून प्रत्येक सत्ताधीशाने आपल्या नावानंतर लावलेलं आहे. आता याच्यामध्ये गौतमीपुत्र श्री सातकर्णी. आता गौतमीपुत्र सातकर्णी हा या घराण्यातील सर्वश्रेष्ठ सातवाहन राजा होता. त्याने आपल्या आईच्या विषयी असणारं प्रेम, आदर भाव आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपल्या आईचं नाव जे आहे ते आपल्या नावापुढे धारण केलेलं आहे. गौतमी बलश्री ही त्याची आई होती आणि त्याने आपल्या आईचं नाव जे आहे ते आपल्या नावापुढे धारण केलेलं होतं, गौतमीपुत्र सातकर्णी. त्याने शकांवर विजय मिळवून पश्चिम भारतावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. गौतमीपुत्र सातकर्णी याने मध्य भारत आणि संपूर्ण दक्षिणा पथावर राज्य करून मध्य भारत व राजस्थानातील गणराज्यांवर प्रभुत्व प्रस्थापित केले. दक्षिणेकडील राजांनी त्याचे मांडलिकत्व स्वीकारले. वशिष्ठ पुत्र पुळुमाई आणि यज्ञश्री सातकर्णी हे नंतरच्या काळातील महत्वाचे राजे होते. शकांबरोबर सतत चाललेल्या संघर्षामुळे सातवाहन सत्ता दुर्बळ होऊन त्या सत्तेचा ऱ्हास झाला. आता या काळामध्ये जे काही साहित्य निर्माण झालेले ते साहित्य आणि साहित्यिकांची नावं आणि साहित्यकृती आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची. कवी कालिदास जे आहे त्यांनी त्या ठिकाणी जे काही नाटक किंवा ज्या त्या ठिकाणी कादंबऱ्या साहित्य जे निर्माण झालेलं आहे त्या काळामध्ये किंवा शिल्पकृती असतील कुठे स्थापन झालेली त्याची माहिती आपल्याला पाहिजे. साहित्यिकाचे नाव एक कालिदास, त्यांची साहित्यकृती आहे मालविकाग्निमित्रम, पतंजली, महाभाष्य, पाणिनीच्या अष्टाध्यायीवर टीका त्यांनी केलेली होती. या महाभाष्यामधून म्हणजे महाभाष्य हे व्याकरणावरील पुस्तक त्या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे.
मनुस्मृती, त्यानंतर शिल्पकृती आणि स्थळ, एक त्या ठिकाणी हिरोडोटस याने उभारलेला स्तंभ, बेसनगर विदिशा, स्तूप, साची व भारतकूटचा स्तूप जो आहे, भारतकूट हा स्तूप त्या ठिकाणी या काळामध्ये म्हणजे सातवाहनांच्या काळामध्ये बांधला गेला किंवा मौर्योत्तर काळामध्ये याची स्थापना झालेली आहे. साची येथील क्रमांक 1 चा स्तूप, भोवती 4 तोरणे हा शिल्पकृतीचा उत्कृष्ट नमुना. यात बुद्ध चरित्रातील अनेक प्रसंग जे आहेत ते करण्यात आलेले आहेत. त्यानंतर गौतमी बुलश्री हिच्या नाशिक येथील शिलालेखात करण्यात आलेली सम्राट गौतमीपुत्र सातकर्णीची प्रशंसा म्हणजे निर्दालन करणारा सातवण यश प्रतिष्ठापनकर म्हणजे सातवाहन राजा जो आहे की त्याने त्या काळामध्ये आपली प्रतिष्ठापना केली, त्या ठिकाणी जे आहे आपली सत्ता स्थापन करू. शक पल्लव व निसूदन म्हणजे शक पल्लव ग्रीक राज्ये निर्दालन करणारा, निर्दालन म्हणजे त्यांची सत्ता संपुष्टात आणणारा. सातवाहन कुळवंश प्रतिष्ठापनकर, कुलाच्या यशाची प्रतिष्ठापना करणारा. त्रिसमुद्र तोय पीतवाहन म्हणजे ज्याचे घोडे 3 समुद्राचे पाणी प्यायले आहे. त्या लेखावरून दक्षिणेतील अनेक राजांनी गौतमीपुत्र सातकर्णीचे मांडलिकत्व स्वीकारले असे स्पष्ट होते. एका वाक्यामध्ये विचारलं जातं की त्रिसमुद्र तोय पीतवाहन म्हणजे काय, ज्याचे घोडे 3 समुद्राचे पाणी प्यायले आहे असा राजा म्हणजे गौतमीपुत्र श्री सातकर्णी, गौतमीपुत्र सातकर्णी. आता या ठिकाणी जे आहे सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे की त्या ठिकाणी जे आहे एका वाक्यामध्ये हे विचारलं जातं त्रिसमुद्र तोय पीतवाहन. आता एका वाक्यातले प्रश्न आपल्याला नाही येत, मग चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा मध्ये किंवा मग ज्या आहे रिकाम्या जागांमध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की त्रिसमुद्र तोय पीतवाहन म्हणजे काय, ज्याचे घोडे 3 समुद्राचे पाणी प्यायले आहेत. म्हणजे 3 समुद्र जे आहे इतकी सत्ता, एवढं विशाल साम्राज्य त्या काळामध्ये त्याचं होतं, म्हणून त्रिसमुद्र तोय पीतवाहन म्हणजे ज्याचे घोडे 3 समुद्राचे पाणी प्यायले आहे असा सत्ताधीश. आलं लक्षात? ठीक.